आम्हाला लाज वाटते। मुंडे आणि कराड यांची जमीन एकत्र असल्याचं बघा तो विषय नंतरचा आहे। ते त्याच्यावरती मी बोलणार नाही। मी कोणाचं नाव घेतलंय का? तुमचे हिशोब तुम्ही बघायचे। पण ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही, कारण तुमचं जातीचं राजकारण आहे। तुम्ही एक समाज वापरून घेताय। छगन भुजबळ यांना तुम्ही दूर ठेवतात। काही आमदारांचा म्हणे विरोध आहे, पण इथे जनतेचा विरोध आहे। बीडसह महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजाचा विरोध आहे की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये किंवा खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात नको, अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आलेल्या आहेत। लोकांचा दबाव आहे। जेव्हा जेव्हा मंत्री तिथे मंत्री जाऊन तिकडे भाषणं करतात बीडला, आरोपींना पकडाय ना, खऱ्या आरोपींना पकडून दाखवायची हिंमत आहे का देवेंद्रजीमध्ये? आम्हाला पकडाल तुम्ही खोटे आरोप टाकून, विरोधकांना पकडाल, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करा, पण जे खरे गुन्हे घडले आहेत, खून, हत्या, बलात्कार, बीड आणि परभणीची जी अवस्था केलेली आहे तुमच्या गुंडांनी, तुमच्या समर्थक गुंडांनी, त्या संदर्भात आपण बोललात तर बरं होईल। राहुल गांधी आले महाराष्ट्रामध्ये, ते बीडमध्ये गेले, संतोष देशमुख असतील, परभणीतले सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय चाललं आहे हे देशाच्या पातळीवर पसरलेलं आहे। माझ्या वडिलांसोबत जसं झालं तसं आरोपीसोबत व्हावं अशा संतोष देशमुखांची जी मुलगी वैष्णवी देशमुख हिने मागणी केली। बघा, या भावना समजून घेतल्या पाहिजे। हा आक्रोश असतो। माझं बोलून संपलं। दुसरा काय विषय आहे? चला आप बोलिए, चलिए। राहुल गांधी महाराष्ट्र के दौरे पे थे, वो परभनी गए और कचुल्लेट जैसी लग भी उसको लेकर मुलाकात की परिवार। बात ऐसे कि हत्या नहीं है, पुलिस से मारपीट नहीं हुई है, तो कैसी एक व्यक्ति जो तंदुरुस्त थी वो कैसी मर गई? आप झूठा रिपोर्ट बना के सदन में पढ़ लेते हो पुलिस का रिपोर्ट। संतोष देशमुख की हत्या तो महाराष्ट्र के आंखों के सामने हुई है, वीडियो रिकॉर्डिंग है उसका, फिर भी आप छुपाने की बात करते हो। और राहुल गांधी वहां कर गए तो आपको तकलीफ हो रही है? राहुल गांधी के बारे में आप बोलते हो। राहुल गांधी को संविधान ने अधिकार दिया। राहुल गांधी लोकसभा के लीडर ऑफ अपोजिशन है, उनको अधिकार है देश में जहां भी इस प्रकार की घटना हो तो वहां जाकर